वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनं राज्याला हादरवलं। सासरच्या लोकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून वैष्णवींनी टोकाचं पाऊल उचललं असं सर्वांना वाटलं, परंतु शवविच्छेदन अहवालातून अनेक गोष्टी समोर आल्या। तर त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली, ती म्हणजे आता मृत वैष्णवीची जाऊ म्हणजे शशांक हगवणेच्या मोठ्या भावाच्या पत्नीनेही तसेच आरोप केले आहेत। मयुरी सुशील हगवणे यांनीही हगवणे कुटुंबावर असेच गंभीर आरोप केले आहेत। मयुरी हगवणे यांनीही जानेवारीपासून हगवणे यांचं घर सोडलं आहे। त्या म्हणाल्या 2022 मध्ये माझं सुशील हगवणे यांच्यासोबत लग्न झालं होतं। माझी ननंद, दीर आणि सासू हे मला कायम टॉर्चर करत होते। माझ्या सासूने कधी माझे लाड केले तर ननंद बोलायची, तू का लाड करते, तू त्यांच्यासोबत असं करू नको। पण या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे सुशील हगवणेंनाही मारहाण झाली, कारण सुशील नेहमी माझी बाजू घ्यायचे। आम्ही 1.5 वर्ष झालं वेगळं राहत होतो। माझे नंदेने आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, आम्हाला घर नाही मिळू दिलं। दीर आणि सासरे माझ्या नवऱ्याला जमीन नाही मिळू द्यायचे। आम्ही त्यांच्या पाया पडावं असं त्यांना वाटायचं, पण आम्ही नाही गेलो। मयुरी पुढे म्हणाल्या, वैष्णवीसोबत मला कोणी बोलू द्यायचे नाही, तिला बोलायचं नाही असं म्हणायचे। माझे मिस्टर म्हणायचे वैष्णवीला त्रास देऊ नको, तेव्हा सासू म्हणायची तू शांत बस। वैष्णवीला मारण्यात आल्याचं घरातल्या काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं। वैष्णवी सासऱ्याकडे दिराकडे बघत असे, म्हणत शशांक हगवणे संशय घ्यायचा। तिला त्रास नको म्हणून आम्ही कधी बोलायचो नाही। मयुरी हगवणे यांच्या आई म्हणाल्या, मी सासूला सांगितलं होतं त्रास देऊ नका, मारहाण झाली। त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार केली, पण त्यांनी दबाव टाकून त्यांनी ते प्रकरण दाबलं। पण ते मोठे लोक असल्यानं त्यांचं काहीच चाललं नाही। माझी मुलगी काय आणि वैष्णवी काय दोन्ही माझ्याच मुली आहेत असं मयुरीच्या आईने सांगितलेलं आहे।